कवितेचं नाव आहे मराठीचा. मराठी राज्याला नाही राजा, मराठी राज्याला नाही राजा, अधिकार चालवते मराठीची प्रजा. अ ते आहा प्रजेचे मुख्य, साऱ्या वर्णांची सांभाळतात सख्य. क ते ज्ञ मंडळी वरिष्ठ, क ते ज्ञ मंडळी वरिष्ठ, प्रजेत सर्वात तेच श्रेष्ठ. कविता जणू नाजूक नार, उपमा उत्प्रेक्षा तिचे अलंकार. मराठी मातीला वृत्तांचा गंध, मराठी मातीला वृत्तांचा गंध, मराठी गावी कित्येक छंद. मराठीत वयाने मोठ्या आहेत म्हणी, मराठीत वयाने मोठ्या आहेत म्हणी, अनुभव शिदोरी जपतात जुनी. मराठी प्रजेची लांबच यादी, मराठी प्रजेची लांबच यादी, तोरा तर नाहीच राहणीही साधी. महान राज्याची व्याप्ती मोठी, महान राज्याची व्याप्ती मोठी, जाणताना भल्यांची उलटली साठी. मराठी राज्याचा हा जामानिमा, मराठी राज्याचा हा जामानिमा, या राज्ये नाही खंड नाही सीमा, या राज्ये नाही खंड नाही सीमा. नमस्कार, गोष्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत. आज पहिल्यांदाच आपल्या या गोष्टीची सुरुवात एका सुंदरशा मराठीच्या कवितेने झाली आहे आणि त्याचं कारण आहे, आज आहे जागतिक मातृभाषा दिन आणि आपली मातृभाषा अर्थातच मराठी आहे. आणि म्हणून आपल्याकडे आज एक छोटी मैत्रीण आलेली आहे भेटायला, सृजा घाणेकर. तुझं खूप खूप स्वागत गोष्ट मध्ये. थँक्यू. आणि तुम्हाला कळलं असेलच, सृजानी मगाशी जी कविता ऐकवली ती तिने स्वतः केलेली आहे आणि आपण बाकी तिची ओळख करून घेणारच आहोत. तर सृजा, सगळ्यात पहिल्यांदा तुझं हार्दिक अभिनंदन. तुला ह्या वर्षी 10वी मध्ये 101% मिळाले आहेत. म्हणजे 100% सुद्धा कसे मिळू शकतात आम्हाला आश्चर्य वाटतं, आणि तू तर 101% मिळवलेत. तर हे कसं काय बाबा? नाही, थँक्यू. पण अभ्यास तर केलाच होता अर्थात, पण त्याच्याबरोबर मी कथ्थकच्या परीक्षा दिल्या आहेत आणि मध्यमा पूर्ण म्हणजे 5 परीक्षा मी दिल्या आहेत. आणि जर 5 परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीने तुम्ही पास झाला असाल तर मग त्याचे 3% अतिरिक्त वाढतात. मग मला 98% मिळाले आणि मग 3% वाढून 101% झाले. अर्थात मार्कलिस्टवर 100% येतं, पण 98% असल्यामुळे टोटल 101% असं. हो, ते ऐकूनच आम्हाला इतकं छान वाटलंय. कारण आणि तुझं अभ्यासाची काय पद्धत होती? एवढे 98% म्हणजे पण घसघशीत टक्के आहेत. मी स्वयंअध्ययनच केलं होतं 10वीत सुद्धा. आणि पद्धत म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं असं होतं की आधीपासून अभ्यासाला लागायचं. म्हणजे जो जो धडा शाळेत शिकवून होईल त्याचा तेव्हाच्या तेव्हा बऱ्याचसा अभ्यास कसा आपला करून होईल, किंवा जे काही धड्याखालचं जरी केलं तरी ते त्याच्या त्यावेळेला जर करून झालं तर मग पुढे एकदम लोड येणार नाही, आणि त्यामुळे झाला अभ्यास. बरोबर. आणि शिवाय प्रिलिम्स शाळेत होतात त्यामुळे पण झाला. बरं, बोलताना थोडस तिकडे बघ, म्हणजे बऱ्यापैकी तिकडे बघ, कारण तू हे छान छान सांगतेस त्यांना म्हणून. म्हणजे अभ्यास थोडक्यात वेळच्या वेळी करणे, नियमितपणे करणे. पण मग तू पहाटे वगैरे उठायचीस? पहाटे उठायचे असं नाही, पण दिवसभरात जास्तीत जास्त जितका शक्य होईल, आणि मग शाळेतनं आल्यावर लगेच अभ्यासाला बसायचं असं असायचं. पण खूप लवकर असं नाही. शेवटी प्रिलिम जेव्हा सुरू झाल्या, बोर्डाची परीक्षा जवळ आली तेव्हा झालं, तेव्हा लवकर उठायचं बऱ्यापैकी. नाही तर जनरली 10वी म्हटलं की पालक पण खूप टेन्शन मध्ये असतात आणि पहाटे तरी किंवा रात्री तरी हा प्रकार चालू असतो. आणि अतिशय कौतुक म्हणजे तू क्लासेस कुठलेही न लावता स्वयं अध्ययन असं म्हणलीस तू. नाही, खूपच छान कौतुक आहे. पण मग कोण आई बाबा घ्यायचे अभ्यास? आधी आई घ्यायची अभ्यास 7वी पर्यंत वगैरे, पण नंतर मग मला हळूहळू सवय लागली होती स्वतः अभ्यास करायची. मग परीक्षेच्या आधी वगैरे आई घ्यायची, पण 10वीत बऱ्याचसा मी माझाच केला. शिवाय टीचर्स अकॅडमी म्हणून टेस्ट सिरीज लावलेली, त्यांच्या टेस्ट सोडवायचे, त्यामुळे सराव व्हायचा, पण अभ्यास स्वतःचाच. बरं. तुझी शाळा कुठली होती?
मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात शिकायचे, 1ली ते 10वी त्याच शाळेत होते. अच्छा. आणि टिळक रोडला आहे का? हा, टिळक रोडला बर, ती शाळा आहे, तिथेच अच्छा. आधीपासून शिकायचे. नाही, खूप छान, कौतुक तुझं. थँक्यू. आणि ते हे कथ्थक वगैरे कधी शिकायचीस मग? मी 3री पासूनच क्लासला जाते कथ्थकच्या. मेधाताई देशपांडे यांच्याकडे मी शिकते कथ्थक. आणि आता मध्यमा पूर्णला आहे मी. अच्छा. ते चालूच होतं, ते 10वीतही चालू होतं आणि आधीपासून आहे, त्यामुळे चालूच होतं. म्हणजे तुझा अभ्यास, तुझी शाळा, कथ्थक यात कुठेही काही खंड नव्हता तुझा? नाही, कथ्थक चालू ठेवायचं असं ठरलेलं, त्यामुळे. बरोबर आहे. लहानपणापासून तुझा अभ्यासाकडे कल आहे का? कारण तू कथाकथन आणि हे पण खूप लहानपणी केलेलं आहेस. हो, अभ्यासाकडे कल म्हणजे हो, मला अभ्यास म्हणजे मार्क मिळवायचे, अभ्यास करायचा अशी आवड आणि इच्छा दोन्ही असायचीच. पण म्हणून असं कधी नव्हतं की अभ्यासच करायचा, मग बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाही किंवा बाकीच्या गोष्टींकडे काही बघायचं नाही, असं काही नाही. दोन्ही करत आलं पाहिजे. कारण हे कथाकथन वगैरे स्पर्धांमध्ये तू भाग घ्यायचीस, तर मग ते शाळेतर्फे असायच्या का? हा, काही शाळेतल्या असायच्या किंवा आंतरशालेय, पण भाग शाळेतर्फे घ्यायचे आणि तयारी स्वतः बरीचशी व्हायची. मग शाळेत नंतर म्हणून घ्यायचे कधीतरी. बर. कारण कथाकथन म्हटलं की बक्षीस सृजाकडे, वक्तृत्व स्पर्धा असली की बक्षीस सृजाकडे. तुझं धार्मिक पाठांतर पण खूप आहे. हो, धार्मिक पाठांतरामध्ये मी भाग घ्यायचे, म्हणजे शाळेतल्या स्पर्धेत तर नेहमीच घ्यायचे. आणि शिवाय चिन्मय मिशन म्हणून एक स्पर्धा होती, त्याच्यातही भाग घेतलेला. सो आवडते. स्पर्धा असते चिन्मय मिशन ही गीतेचे अध्याय पाठ करायची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे वयोगटानुसार ग्रुप्स असतात आणि मग जितका लहान वयोगट तितके श्लोक कमी असं असतं. पण जसा जसा वयोगट मोठा तसे वाढत जातात. पण अध्याय पाठ करून धार्मिक पाठांतराची स्पर्धा आहे. मग त्याच्यात पण बक्षीस मिळायचं? हा, म्हणजे त्याच्यात मी एक 5-6 वर्ष भाग घेतलेला, त्यातली 3 वर्ष तरी बक्षीस मिळालंय. आणि किती जण असायची पण मग त्या स्पर्धेला? त्याच्यात संपूर्ण मिळून पहिल्या राऊंडला अगदी 1000-2000 स्पर्धक असायचे. मग दुसऱ्या राऊंडला तुमच्या वयोगटानुसार बदलत जायचे, पण 100 एक स्पर्धक दुसऱ्या राऊंडला सुद्धा असायचे आणि मग त्यातनं निवड व्हायची. अरे बापरे, बर. म्हणजे 1000 मग 100 आणि त्यातनं तुझा नंबर यायचा. किती छान. आणि तू संस्कृत सुभाषित वगैरे पण तुला येतात लहानपणापासून? हा, लहानपणी जास्त श्लोक किंवा अध्याय याच्यावर भर होता. पण नंतर सुभाषित पाठांतर अशी संस्कृत भारतीची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये मी भाग घेतला आणि मग तिथे 100 सुभाषित पाठ करायची होती. मग त्यामुळे ती झाली पाठ. पण मग त्याचे संस्कृत म्हणजे त्याचे उच्चार आणि हे सगळं नीट पाहिजे, छानच आले पाहिजेत. मग ते कोण करून घ्यायचं तुझं? जसं मी म्हंटल, चिन्मय मिशनची स्पर्धा होती, तर त्याची तयारी आमच्या सोसायटीत रानडे काकू म्हणून वरती राहायच्या, तर त्या गीता धर्म मंडळात पण होत्या आणि त्यांचे अध्याय अतिशय उत्कृष्ट पाठ आहेत. तर त्या तयारी करून घ्यायच्या तेव्हा उच्चारांची. आणि त्या खूप छान शिकवायच्या की नुसतं तो श्लोक नाही, त्या इन जनरल कसे उच्चार असायला हवेत, त्याचं कसे ते करायचे हे सुद्धा शिकवायच्या. त्यामुळे मग त्याचाच मला सुभाषित पाठांतराला उपयोग झाला की ते आठवून ते वापरता आलं. बरोबर. कारण संस्कृत काय किंवा गीता काय, तुमचे ते लय आणि ते उच्चार असे छान आले तरच छान वाटते. आणि मग तू लहानपणी जे कथाकथन करायची, मग त्या कथा कोणाच्या असायच्या किंवा काय? कथाकथनामध्ये जवळपास सगळ्याच वेळेला आजीने लिहिलेली असायची आणि आई तयारी करून घ्यायची कथेची. आणि त्यामुळे त्या वेगळ्याही व्हायच्या, कारण लिहिलेल्या असल्यामुळे. आणि त्याच पाठ करून मग त्याची भरपूर प्रॅक्टिस वगैरे व्हायची आणि मग भाग घ्यायचे. म्हणजे आता मला कळलं, ही ज्या कविता करते, जे लिहिते, त्याच्या मागे आजी आहे होते करून. बरोबर, छान आहे. आणि मला सांग की तू युट्यूब चॅनल तुझा जो सुरू केलायस, एवढ्या लहान वयात आणि एवढा सुंदर चॅनल आहे तिचा, सुरुवातीला काय छंद वाचनाचा नावाने होता? हो, छंद वाचनाचा. त्यात काय होतं? लॉकडाऊन मध्ये तो सुरू केला होता. तेव्हा लहान मुलांची पुस्तकं जी मी वाचली होती त्याच्यामधल्या कथा वगैरे, कविता यांचं अभिवाचन करायचे मी त्या चॅनलवर. तो लॉकडाऊनच्या काळात सुरू केलं होतं. अच्छा अच्छा. आणि आता सध्या तुझा जो कवितांचा चॅनल आहे, म्हणजे कवितांचं अभिवाचन करतेस तू, त्या सगळ्या कविता तुझ्या आहेत? हो, आता जो माझा चॅनल आहे त्याच्यावरच्या सगळ्या स्वरचित कविता सादर करते अभिवाचन करून, त्यामुळे त्या माझ्याच आहेत. त्या कधी साधारण एक चालू केल्या असशील तू? मी कविता लिहायला 8वीत वगैरे साधारण सुरुवात केली असेल आणि मग जशा अजून आवडायला लागलं लिहायला, त्यामुळे मग त्या चांगल्या होत आहेत अजून. बरोबर.
आणि तू कविता करते म्हणजे एखादा विषय घेऊन करतेस का काय असतं? हा, बऱ्याचदा असं होतं की मग म्हणजे प्रासंगिक कविता असतील तर विषय घेऊन केल्या जातात, पण कधी कधी असं सुद्धा होतं की कधीतरी काहीतरी विचार मनात आलेला आहे, मग तो व्यक्त करायला कविता हे चांगलं माध्यम आहे, म्हणून त्याच्यावर म्हणजे मग ती कविता. आपोआप सुचत जाते हा, काय? हो. आणि हे जे युट्यूब चॅनलवर तुझं आहे त्याचं काय नाव आहे चॅनलचं? सृजन काव्य असं माझ्या चॅनलचं नाव आहे. तो 6 महिन्यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर तो सुरू केला अरे आणि वा. त्याच्यावर मी स्वरचित कविता दर रविवारी पाठवत असते. अच्छा अच्छा, सृजन काव्य सगळ्यांनी नक्की ऐका. खूप सुंदर कविता आहेत आणि त्याचे विषय पण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आवडतील सगळे. आणि मला सांग, हे ते शूटिंग घेतल्यावर शूटिंग एडिटिंग हे सगळे काम कोण करतं? पूर्वी आधीचा जो चॅनल होता त्याच्यात आई मदत करायची एडिटिंगला वगैरे. तेव्हा तू खूपच लहान असशील. हा, तेव्हा मी 6वी-7वीत होते. हो. आणि आत्ताच्या चॅनल मध्ये एडिटिंग मी ऍप मधनं स्वतःच करते. त्यामुळे आता सगळं व्हिडिओ शूटिंग किंवा एडिटिंग स्वतःच. नाही, खूपच छान आहे. आता मला पहिलं विचारायचं आहे की तुमची जी शाळा आहे त्याच्यामध्ये तुमचा एक स्कूल संसद नावाचा भाग आहे, तर तो शाळेत आहे का कुठल्या संस्थेचा आहे? नाही, शाळेतली ती स्पर्धा नाही, ती आंतरशालेय स्पर्धा आहे. दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, तर ती स्कूल संसद नावाची एक स्पर्धा 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी भरवते. 8वी-9वीच्या खरं तर. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मग आमची शाळाही दरवर्षी भाग घेते, त्याच्यात मी होते. म्हणजे तुमच्या शाळेतर्फे तुझं सिलेक्शन झालं होतं? हा, 2 वर्ष होते, 8वी आणि 9वी. बरं, मग किती जण असतात तुमच्या शाळेतर्फे? ऍक्च्युली ते स्कूल संसद या स्पर्धेचाच पॅटर्न दरवर्षी बदलतो, म्हणजे कधी 3 जण असतात, एक आधीच्या वर्षी 4 जण होती, तो जसा बदलेल तसा दरवर्षी वेगळं. हा, त्या बदलानुसार मग ठरवतात किती जण उतरणार. पण मग शाळा काय ठरवते, कुठला क्रायटेरिया असतो की बाबा ही मुलगी घ्यायची हा मुलगा घ्यायचा? मोस्ट ऑफ द टाइम्स असं असतं की आधी वक्तृत्व स्पर्धांमध्ये ज्यांनी भाग घेतलाय किंवा कथाकथन, म्हणजे थोडक्यात ज्यांना प्रभावीपणे बोलता येतं आणि ज्यांना स्पर्धांचीही सवय आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांना जास्तीत जास्त घेतलं जातं. आणि अर्थात अभ्यासात तुम्ही हुशार आहात का हे पण बघतात, पण जास्त करून स्पर्धांचा किती अनुभव आहे आणि बक्षिसं मिळतात का. अच्छा. आणि तुम्हाला बोलता तर आलं पाहिजेच, मुद्दे सूद आणि याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला थोडी माहिती. तुमच्या स्कूल संसद स्पर्धा आहे ती 8वी-9वीची आहे, तर त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना संसदेचं कामकाज प्रत्यक्षात कसं चालतं याचा अनुभव घेता यावा म्हणून ती स्पर्धा ते दरवर्षी भरवतात. आणि त्याच्यामध्ये तुमचे पक्ष केलेले असतात, 2 शाळांचा मिळून तुमचा पक्ष तयार होतो. जेव्हा तुम्ही प्रिलिमिनरी राऊंड मधनं सिलेक्ट होता, त्या सगळ्या सिलेक्ट झालेल्या शाळांमध्ये तुमचा पक्ष तयार करतात आणि मग तुम्ही ठरवलेला जो पंतप्रधान असेल किंवा जी पंतप्रधान असेल तिने दिलेल्या विषयावर मुद्देसूद भाषण करायचं असतं. मग त्याच्यात अगदी तुम्ही जणू काही खरंच पंतप्रधान आहात असा विचार करून योजना, मग त्याचं बजेट, या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात. म्हणजे टीम वर्क आहे थोडक्यात. हो, तुम्ही सगळ्यांनी मिळून तयारी करायची आणि प्रत्यक्षात मग जी कोणी पंतप्रधान किंवा जो कोणी पंतप्रधान असेल तो सादर करतो भाषण संसदेत. आणि याच्यात तुमचं इलेक्शन वगैरे पण असतं काहीतरी ना? हा, त्याच्यामध्ये मग दरवर्षी ते एक सरप्राईज एलिमेंट असा ठेवतात जो दरवर्षी बदलत जातो. मग 2 वर्ष मी होते, त्यातल्या एका वर्षी असं होतं की त्यांनी तिथे आयत्या वेळेस उपस्थित खासदारांमध्ये इलेक्शन घेतलं होतं. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे क्रायटेरिया ठेवलेले, त्यानुसार तो त्याच 2 दिवसात 3 दिवसात पार पडतो. ते आधी सांगितलेलं नसतं. म्हणजे 2-3 दिवसाचा हा एकंदर तुमचा हे असतो. आणि सांगायला खूप छान वाटतंय, तिने सांगितलं नाही आता, त्या इलेक्शन मध्ये सृजाला 48 मतं मिळाली आणि ती पंतप्रधान म्हणून निवडून आली होती त्यांच्या त्या वर्षीच्या संसदेमध्ये. त्याच्याबद्दल पण तुझं अभिनंदन, कारण एवढी 48 मतं मिळवलीस तू. छान. ती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्रायटेरिया दिला होता आणि मग प्रचाराचं भाषण करायला सांगितलं होतं. मग त्या भाषणावर जसं गुप्त मतदान असतं तसंच तिकडेही त्यांनी घेतलं आणि मग त्याच्यात 48 मतं मिळाली. मस्त. पण तुला भाषण वगैरे म्हणजे आयत्या वेळेस का आधी थोडी कल्पना देतात? नाही, त्यांनी काय करायचं आहे हे आधीच सांगितलं होतं, पण मग तिथे एक क्रायटेरिया होता की तुम्हाला आधी ठराविक मतं मिळाली तरच तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहू शकता. अच्छा. ते उमेदवार म्हणून उभं राहिल्यावर तुम्हाला थोड्याच वेळात भाषण सादर करायला लागतं. मग पण थोडा विचार आधी करून ठेवलेला आणि मग उरलेल्या वेळात तयारी करून सादर केलं. आणि कुठे होतं हे सगळं?
SM जोशी सभागृह जे आहे तिथे अच्छा. ही दरवर्षी स्पर्धा असते. बरं, मग तिकडे 2-3 दिवस तुम्ही सगळे जाता हो, विद्यार्थी? 3 दिवस असते सलग. बरं, नाही खूपच छान उपक्रम आहे हा. आणि मला वाटतं हे आम्हाला युट्यूबवर बघायला मिळतं का? हो, दीपस्तंभ चॅरिटेबल हा. ट्रस्टचा युट्यूब चॅनल आहे. बरोबर. त्याच्यावर ते टाकतात, दरवर्षीच्या स्कूल संसदचे व्हिडिओ पाठवतात ते बरोबर. बघता येतात त्याच्यात. तुझं किती 2023 सालचं आहे का? हा, 2023 साली इलेक्टेड प्राईम मिनिस्टर जे मी झाले होते ते हा. 2023. जरूर बघा दीपस्तंभ 2023. ती खूप छान बोलली आहे कारण त्याच्यामध्ये, आणि आवडेल तुम्हाला नक्की सगळ्यांना. तू एका कवितांच्या स्पर्धेमध्ये असं काहीतरी भाग घेतला होतास. भूषण, हो, मला आडनाव नाही आठवत. भूषण केळकर, डॉक्टर भूषण भूषण केळकर, केळकरांनी एक स्पर्धा घेतलेली. त्याच्यामध्ये तुम्ही कविता तुमच्या पाठवू शकता. ती शालेय विद्यार्थ्यांसाठी होती, साधारण 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि मग त्यातल्या निवडक कवितांचं त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या कवितांचं पुस्तक तयार केलं, युवल नावाचं. अरे वा. तर त्यामध्ये माझ्या 2 कविता होत्या, आजोबा आजोबा आणि पिकले पान, अशा 2 कविता सिलेक्ट झाल्या. बर बर. तेव्हा तू कितवीत होतीस? आणि तेव्हा मी 9वीत होते, त्या वर्षी सिलेक्ट झाल्या. तुझे हे एक से एक उपक्रम ऐकताना छान वाटतंय. तर तुझे आदर्श कोण आहेत? माझे आदर्श खरं तर म्हणायला गेले तर वेगवेगळं सांगता येईल. अर्थात शाळेतले काही शिक्षक हे सुद्धा माझे आदर्श आहेत, की जे आम्हाला लहान विशेषतः प्राथमिकचे किंवा माध्यमिकचेही, की जे कायमच आदर्श राहतील. आणि शिवाय कथ्थकमध्ये म्हणायला गेलं तर पंडिता मनीषाताई साठे या नक्कीच आदर्श आहेत. कारण त्यांचं नृत्य फारच प्रभावी असतं, त्यामुळे. आणि कथ्थक माझी आवड आहे. आणि मला सांग, तुझे हे एवढे छान मार्क आहेत, तर तू आर्ट्सला गेली आहेस. हो. तर तू एवढे छान मार्क असून आर्ट्सला कशी काय गेली? हा, ऍक्च्युली 2 कारण आहेत त्याची. एक म्हणजे मला मराठी किंवा भाषा किंवा संस्कृतही या भाषांची आवड आहे, आणि मग त्या भाषांमध्ये पुढे शिक्षण घेऊन त्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहेच आहे. आणि दुसरं म्हणजे आधीपासूनच असं ठरवलं होतं की मार्क किती मिळतात यावर क्षेत्र ठरवण्याऐवजी किंवा काय कुठे जायचं, सायन्स आर्ट्स हे ठरवण्याऐवजी आपल्याला काय आवडतं, काय येतं यावर ठरवण्यावर जास्त भर होता. त्यामुळे खरं सांगायचं तर मार्कांवर असं ठरवलं नव्हतं. मार्क चांगले मिळाल्याचा आनंद झालाच, पण आर्ट्सला जायचं हे आवडींवरनं काय काय येतं यावरनं ठरवलं. अरे वा, किती छान आहे. तर छान मार्क मिळाले की जनरली सायन्सकडे डोळे मिटून जात असतात. तर हे खूप छान आहे की मला याची आवड आहे, तिकडे मी जातीये. मार्क किती का असेल ना, भरपूर असो थोडे कमी असो, तुला भरपूरच हे लागतात. आणि आता मला सांग की तुझी एवढ्या कविता केल्यात तू, त्यातली एखादी आवडती कविता अशी कुठली आहे? माझी अर्थात पहिले जे मी सादर केली ती मराठीचा आवडतीच आहे. आणि त्याचबरोबर गोळाबेरीज म्हणून मी एक कविता केली होती 9वीत असताना, ती सुद्धा खूप आवडते मला. बरं, ती आम्हाला ऐकवशील मग? हो, नक्की. कवितेचं नाव आहे गोळाबेरीज. कशाला गणिताची प्रमेय, कशाला गणिताची प्रमेय, कोरीच राहू द्यावी वही. सगळी गोळाबेरीज फक्त गणितानेच येत नाही. मंडईतल्या आजीबाई नाही शिकल्या करायला सही. हिशोबाचा ताळमेळ चुकत नाही तरीही. शिकलो कितीही बँकेतली कामं, कसं कुठून घ्यायचं कर्ज, तरी आकड्यात मावत नाही आयुष्याचा जमा खर्च. वा. जरी म्हटला 19चा पाढा, न चुकता घडा, तरी गुणाकारात कळत नाही पुण्याचा किती भरला घडा. वा. गणिताची प्रमेय तोंडपाठ केलीत तरी उत्तरादाखल कोणती माणसं भली बुरी. सार जरी खरं असलं तरी गणित आवडीनं शिकायला हवं. कळतं आयुष्यातल्या क्षलाही रोज मोल असतं नवं. सुंदर आहे ग, खूप छान आहे. थँक्यू. मस्त मस्त. गोळाबेरीज काय, आणि तू 9वीत वगैरे केलीस ही? हो, 9वीत गणितावर कविता करायची होती, तर
ओ, असं होतं विषय. म्हणजे शाळेचं जे मासिक असतं त्याचा वार्षिक जो अंक असतो त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की गणित या विषयावर यावर्षी अंक आहे, तर तुम्ही कविता करा. त्यानिमित्त मग ही कविता गेली. खूपच छान कविता आहे, एकदम टचिंग आहे, मस्त. थँक्यू. आणि मला सांग, आता तुझं काय स्वप्न आहे पुढे? खरं सांगायचं तर अकॅडमिकली अगदी असं ठरवलेलं असं नाही, जे आवडेल त्यानुसार बदलू शकतं. पण एक मात्र नक्की आहे की लेखन, विशेषतः कवितांचं, हे चालूच ठेवायचंय. आणि दुसरं म्हणजे कथ्थक हे पूर्ण करायचंय. आत्ता विशारद प्रथमला असले तरी जितकं शिकता येईल तितकं कथ्थक पूर्ण करायचं. वा, ह्या दोन खूप गोष्टी. छान आहे की शिक्षण आणि साईडला हा छंद म्हण किंवा मनापासूनची आवडती जपतीस तू आणि जपणार आहेस पुढे. हो हो. तर आता तू खूप लहान आहेस, पण तरी मी विचारते की तुझे मित्र मैत्रिणी, हा आपला युट्यूब चॅनल बघणारे सगळेजण, यांना तू काय सांगशील, काय संदेश देशील असं म्हणूया आपण? हा, म्हणजे मी तशी लहान आहे सल्ला किंवा संदेश द्यायला, पण एक मी सांगू शकते माझ्या एवढ्या किंवा माझ्याहून लहान मित्रमैत्रिणींना की अभ्यासाच्या बाबतीत किंवा स्पर्धांच्या बाबतीत किंवा छंदाच्या बाबतीत जे कुठे असेल तिथे विचार करून तुम्हाला काय आवडतंय किंवा तुम्हाला काय करायचंय हे ठरवायला पाहिजे. आणि मग जेव्हा असं तुम्ही ठरवता तेव्हा आपसूक तुमच्यात कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतं, की जेव्हा मला हे करायचंय असं तुम्ही म्हणता तेव्हा ते करायला तुम्हाला बळ मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा दुसरा असा फायदा आहे की मला करायचंय असं म्हणून तुम्ही गोष्ट केलीत कुठलीही तर ती मनापासून केली जाते. कोणासाठी तरी मी करतोय किंवा अगदी आईबाबांसाठी, शिक्षकांसाठी मी परीक्षा देतो किंवा मार्क मिळवतो असं न असता ते स्वतःसाठी केलं तर जास्त चांगल्या प्रकारे करता येईल असं मला वाटतं. बरोबर आहे, किती छान सांगितलं, एवढ्या लहान वयात एवढा छान संदेश. आणि आता आपलं ना गोष्ट तिची मध्ये एक नेहमी सगळ्यांना मी प्रश्न विचारते की स्त्री म्हणजे काय, एका शब्दात सांगा. पण इथे गंमत अशी आहे, तू इतकी लहान आहेस, म्हणजे अजून तू खूप मुलगीच आहेस खरं सांगायचं तर तुला काय वाटतं ग की आता तुझ्या वयाच्या मुली आणि माझ्या वयाच्या बायका ह्याच्यातलं काय फरक किंवा काय तुला जाणवतं, काय सांगशील तू? एक मला नक्की जाणवतं की आता जे आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता, पण ती लहान मुलांपासून आत्ता बघायला मिळते. की म्हणजे आमच्या पिढीतली किंवा माझ्या वयाची जी सगळी मुलं मुली आहेत तर त्यांना घरात किंवा शाळेत सगळीकडे एक समान वागणूक दिल्यामुळे आम्हाला मुलं मुली यांच्यात फरक असतो किंवा त्यांच्याशी कसं बोलायचं मुलांशी हे प्रश्न पडत नाहीत, की त्याच्यात किंवा काही वावगं वाटत नाही की आता मी कसं जाऊन बोलू याचं दडपण येत नाही. आणि दुसरं म्हणजे जास्तीत जास्त अनुभव आता मुलांना दोघांनाही मिळत असल्यामुळे जी काही मुलींमधली कौशल्य असतील जी आधीपासूनच होती अर्थात, पण त्याला जास्त वाव देता आला आता आधीच्या पिढीपेक्षा किंवा आधीच्या काळापेक्षा, कारण जास्तीत जास्त अनुभव बाहेर जाऊन किंवा घरात राहून जिथे कुठे असतील तर जास्त अनुभव मिळाले, सो जास्त वावही मिळाला. बरोबर आहे, किती छान आहे ना हे. कारण आमच्या काळात विचारशील तर अजूनही परपुरुषाशी बोलताना थोडं आम्ही विचार करतो किंवा एक पाऊल मागे असतो म्हणलीस तरी हरकत नाही, बऱ्यापैकी जणी, एखाद दुसरी असेल एक्सेप्शनल. तर तसं तुमच्यात खरंच दिसत नाही की तुम्ही इक्वली फिरत असता, भेटत असता आणि एकदम ट्रान्सपरंट रिलेशन्स असतात तुमची. बरोबर, छान सांगितलंस तू ह्याच्यामध्ये हे. आणि तू गोष्ट तिची मध्ये आलीस त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. तुझी सगळी स्वप्न पूर्ण हो, तुझा युट्यूब चॅनल छान मोठा हवो आणि अशाच छान छान कविता आम्हाला ऐकायला मिळेल. हो नक्की. धन्यवाद. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.